2007 मध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिला विश्वचषक जिंकला तेव्हा तर फक्त त्याचा जन्म झाला होता आणि आता तो महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार पदाखाली खेळतोय. हो, बरोबर ऐकलत तुम्ही, मी बोलतोय आयुष म्हात्रे बद्दल. वसई तालुक्यातील नळा वाळुंजे ब्राह्मण या गावचा तो खेळाडू. ऋतुराज गायकवाडच्या रिप्लेसमेंटसाठी त्याला सीएसके संघात संधी दिली गेली आहे. वयाच्या 6 वर्षापासून विरार ते मुंबई प्रवास आपल्या आजोबांबरोबर. सेंट जोसेफ शाळेत शिकत असताना दिलीप वेंसरकर क्रिकेट अकॅडमीत क्रिकेटचे धडे त्याने गिरवले. 2014 मध्ये 6 वर्षाचा असताना त्याची एक मुलाखत आली होती. त्याच्यात तो बोलतो, मला चांगला फलंदाज व्हायचा आहे. म्हणतात ना, क्रिकेट आणि जीवनात वेळ बदलायला वेळ लागत नाही. हे अगदी इथे लागू झालं. आयुषची बेस्ट प्राइस ही 30 लाख होती. IPL लिलावात तो विकला गेला नव्हता. आयुषने डिसेंबर 2023 मध्ये मुंबईच्या अंडर-23 टीम पासून खेळायला सुरुवात केली आणि 10 महिन्यातच तो वरच्या संघात पोहोचला. त्याने गेल्या वर्षापासून 9 फर्स्ट क्लास आणि 7 लिस्ट ए गेम खेळले. त्याने रेड बॉल क्रिकेटमध्ये 2 शतके ठोकली. त्याच्या शेवटच्या लिस्ट ए सामन्यात त्याने सौराष्ट्र विरुद्ध 148 धावा केल्या आणि 7 ओव्हरमध्ये 33 धावा देऊन 1 विकेट घेतली. आता नुकताच IPL मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध तो वानखेडेवर त्याच्या पहिल्या सामन्यात खेळला. त्याने 15 बॉलमध्ये आक्रमक 32 धावांची खेळी केली. त्याला सूर्यकुमार यादव त्याचबरोबर रोहित शर्मा यांनी शाबासकी दिली. आता या मिळालेल्या संधीचं सोनं आयुष कसं करतो हे पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.